हॅलो. आपण एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करूया. विद्युत पुरवठा थोडा खंडित झाला होता, त्यामुळे समालोचन थांबलं होतं. परंतु समालोचन थांबलं होतं, मॅच नव्हती थांबली, मॅच ऑन होते. आपण पाहिलं तर मग दुसऱ्या मॅचमध्ये युवराज 11 कोलेकरपाडा टीमला आणि यंग मराठा टीम, दोन टीम मात्र एकमेकांच्या समोर लढताना खेळताना पाहायला मिळत आहेत. प्रदीप आणि सतीश जोडी आपण पाहिलं पारंपरिक, म्हणजेच आपण पाहिलं तर प्रदीपसाठी रुपेश दांडेकर. पहिला चेंडू उडवलाय आणि दे धमाका. पहिल्याच बॉलवर मोठा धमाका. प्रदीपच्या बॅट मधून आलाय षटकार. 6 धावा. काय जबरदस्त फटका. हॅलो. पहिल्याच बॉल वरती षटकार आलाय जयेश, कसं वाटतंय? आता रुपेश म्हणेल गारगार वाटतंय, परंतु थोडं नक्कीच आपण बघितलं पण रुपेशला कमी समजायचं नाहीये. विजय षटकार पडलाय, वंडर बॉय का म्हणतोय त्याला आपण. सरळ खेळलाय पुन्हा एकदा. सागर आहे तिथे. फिल्डिंग चांगली सागरची झाली आहे. रुपेश माहिती आहे त्यांना इथे अग्रेशन दर्शवलं जात आहे. षटकार पडल्यानंतर मग कुठेतरी परतीचा प्रवास करताना देखील पाहायला मिळतील. आज आपण पाहिलं ना ज्या प्रकारे टीम्स आहेत, अगदी प्रत्येक टीम्स जीवर जान मात्र लावण्याचा प्रयत्न करणार आहे. आज नक्कीच आपण बघितलं तर आणखीन एक पालघर डिस्ट्रिक्ट मधील एक नामवंत खेळाडू म्हणजेच विजय आपण पाहिलं तर मिस्टर प्रकाश तुंबडा म्हणजेच ॲप्पी यांना देखील आपण खेळताना पाहणार आहोत. कालच्या दिवसामध्ये पालघर डिस्ट्रिक्टचे आपण पाहिले तर नामवंत खेळाडू विश्वनाथ जाधव यांना पाहिलं होतं. आज प्रकाश तुंबडा देखील यांना पाहणार आहोत. सुंदर चेंडू होता परंतु मनगडी फटका. ड्राईव्ह पाहायला मिळतोय. चांगली फील्डिंग तिथे पाहायला मिळते. अगदी ज्याप्रमाणे चर्चा करायची झाली आहे तर मग रुपेशनं थोडंसं कमबॅक केलंय बघा. षटकार पडला तरी हरकत नाही आहे, परंतु कशा प्रकारे बॉलिंग करायची त्याला जाणीव आहे. भरपूर क्रिकेट खेळलाय, भरपूर क्रिकेटचा अनुभव त्याला मिळतोय. मग वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन असो, कामन क्रिकेट असोसिएशन असो, भरपूर क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळतोय. यावेळेला खोल टप्प्यामध्ये हाताळण्याचा प्रयत्न. टिपमध्ये खेळाडू आहेत तिथे चांगली फिल्डिंग होताना पाहायला मिळते. धाव मात्र मिळेल. जयेश सांगतात आम्हाला टीमची टोटल झालेली आहे 9 धावा. 4 चेंडू नंतर आणखीन 2 चेंडू आहेत या ओव्हरमध्ये, या षटकामध्ये. या षटकामध्ये ज्याप्रमाणे प्रदीपने जी मोठी धाकड सुरुवात केली आहे, परंतु आता सतीश सुरुवात धाकड करतील का. ओ बॅटची आतली कडा होती. अगदी यष्ट्यांचा जवळून चेंडू हा ट्रॅव्हल झाला होता. कदाचित हा चेंडू यष्ट्यांवर आदळू शकला होता, परंतु नाही, नशिबाची मिळाली आहे साथ. बघा यंग मराठा टीमचा इतिहास आपण बघितला ना तर या मैदानावर भरपूर चांगला आहे. कारण की या मैदानावर मला वाटते मागची स्पर्धा सह्याद्री चषक देखील त्याने जिंकलेला आहे. यापूर्वी देखील आणखी एक मोठा या मैदानावर स्पर्धा जिंकलेली, म्हणजे रेकॉर्ड या संघाचा भरपूर या मैदानाच्या मध्ये चांगला आहे. ऑफस्टंपच्या बाहेरचा हा चेंडू होता. ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. जवळजवळ षटकाची समाप्ती होते. पहिल्या संघाची धावसंख्या पाहायला मिळते 11 धावा, बिनबाद 11 ही आपण पाहतोय. रुपेशच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर षटकार पडला, परंतु त्यानंतर त्याने साधलेलं कमबॅक भरपूर चांगलं होतं. आता पाहिलं तर मग 6 चेंडूचा खेळ असेल. राकेश ठाकरे बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालेत दुसऱ्या षटकामध्ये. थँक्यू डीजे. मिस टायमिंग शॉट हवेत. रुपेश दांडेकर प्रयत्नाची पराकाष्ठा करताना पाहायला मिळाले. आता डोक्यावर हात आले तर पश्चाताप करून आता काय फायदा. कारण की जे व्हायचं ते झालंय, जे घडायचं ते घडलंय बिघडलंय. आता मॅच मध्ये काय दडलंय पाहूया. जयेश, हा प्रॉब्लेम ना रात्री हल्दीचा दिसतोय. रात्री हल्दीमध्ये गेले होते रुपेश दांडेकर.
भरपूर आपण बघितला तर चर्चा तिथे देखील करूया. पण हल्दींचं सत्र देखील सुरुवात झालेली आहे. ऑफस्टंपच्या बाहेरून 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 खेचून मारलेला हा नेत्रदीप शॉट, षटकार, 6 धावा. लाल मिरची हिरवा देठ, आठवण आली तर मला तू भेट, आठवण आली तर मला तू भेट, आठवण आली तर मला. थँक्यू डीजी. विजय शॉट बघितला आपण ऍक्शन रिप्ले मध्ये तर कसा खेळला गेला. अगदी ब्लॉक हाताळण्याचा प्रयत्न केला स्टंपच्या बाहेर, परंतु जणू काही हेलिकॉप्टर पद्धतीने हा शॉट एक्झिक्यूट केलाय मिस्टर सतीशनं. आपली ताकद दर्शवली गेली आहे त्या फटक्यामध्ये. अगदी बॅटच्या रडारमध्ये चेंडू मिळाला. सिक्सरची मोहर. ऑन साइडला पुन्हा एकदा टर्न केलं होतं चेंडूला. फिल्डर आहे तिथे, पाहावं लागेल. चेंडूला उचललं गेलं, फेकलं गेलं, धोकादायक. परंतु या वेळेला काय झालंय, धावा मात्र 2 मिळतील तिथे. बघा ज्याप्रमाणे इथून थोडा आता एक्सलेटरवर मात्र पाय ठेवलेला आहे, तिथून खेळ माहिती आहे, जाणीव आहे. 2 ओव्हरच्या मॅच मध्ये आपल्याला 20+ धावा कशाही जोडायच्या आहेत आणि त्या अनुषंगाने वाटचाल चांगली झालेली आहे. षटकामध्ये चेंडू फेकून झालेत 3 फलकावर धावा. 20 इन कटर होता. या वेळेला आपण पाहिलं चेंडूला खेळला गेलाय, 2 धावेंसाठी जाईल. राकेश याचा आता मात्र इंटेन दिसून येतोय की समोर नाही तर मागे खेळवायचंय बॅटरला. 2 धावा. 22. थैंक यू डीजे. ज्या परिणे म्हटलं जाते नहीं कि लग गई आग जमाने में तो बचा क्या है, बच गया तो फिर जला क्या है. मेहनत करने से है होती है हर मुश्किल आसान, क्योंकि इन हाथों की लकीरों में रखा क्या है. मेहनत तो करनी होगी. समोरला घेण्याचा प्रयत्न. झेल यावेळेला पकडलाय राकेशनं स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. अगदी आपण पाहिलं कॉटन बॉलची संधी पूर्ण केली आहे. पहिला धक्का सतीशला परतावा लागेल. डग आउट च्या दिशेनं गॉन. थँक यू डीजे. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत मिस्टर आतिश मडवी. हे खेळाडू असे मासूम चेहरा आणि घाव करतात गहरा, कारण की शांत प्रमाणे नेहमीच पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये येत आहेत, अगदी शांत प्रमाणाने उभे असतात. अगदी शांत प्रमाणे आपण पाहिलं तर त्यांचं मोमेंटम होतं, परंतु शांतीमध्ये मोठी 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 क्रांती घडवण्यामध्ये माहीर आहेत आतिश मडवी. अनेक स्पर्धांमध्ये त्यांना मी चांगली कामगिरी देखील करताना पाहिलंय. यंग मराठा टीम 2 ओव्हरच्या मॅच मध्ये किती धावांचं टार्गेट सेट करणार आहे. चेंडू फेकून झालेले आहेत, 5 धाव फलकावर आहेत. 22 म्हणजे शेवटचा असेल. अतिश फटका खेळलाय, फिल्डर आहेत, चांगली फिल्डिंग झाली. 1 धाव. दुसरी धावेचा प्रयत्न मात्र नाही होणार पूर्ण. रनआउट होतील तिथे आपण पाहिले तर प्रदीप. म्हणजेच धावा फलकावर आपण पाहिल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर ज्या झालेल्या आहेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. 23 जिंकण्यासाठी 24चं टार्गेट असणार आहे. म्हणजेच असतम स्कोर प्रति ओव्हरमध्ये सरासरी आपण बघितली तर असणार आहे ती म्हणजेच 12ची. याचाच अर्थ काय तर 12 × 24 मॅच आहे पुढील 2 संघांच्या दरम्यान जी आपल्याला पाहायला मिळेल. 2 संघ असतील आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल विरुद्ध गावदेवी स्पोर्ट्स चिंचोटी पाटीलपाडा टीम. आपण पाहिलं तर जवळजवळ मग अतुल ठाकरे अँड कल्पेश सापटे अशी बिग मॅच, बिग लढत मैदानाच्या आतमध्ये जी होताना पाहायला मिळेल. टॉस करण्यासाठी मी विनंती करतोय दोन्ही कर्णधारांना, आपण या मॅच ऑफिशियल टॉस.
जसा दिस तू लावून चष्मा माझे आयटम मी नाग तू चष्मा एक रहतात हिरो जसा दिस तू लावून चष्मा माझे आयटम मी नाग तू चष्मा बेस नाही दिस चष्मा बेस नाही दिस टप्या चष्मा नाग माझा थँक यू डीजे. माझा कसा दिस. चला विनंती करतोय मी चिंचोटी टीमचे कर्णधार या. नक्कीच आपण पाहिलं तर एक जुने जाणते खेळाडू नक्कीच पाहुणे आहेत काकांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. हेड नक्कीच हेड आलाय पाटीलपाडा टीमच्या बाजूने. काकांना विनंती करते काका आपण शुभेच्छा द्या दोन्ही कर्णधारांना आणि मंचावर विराजमान व्हा. कल्पेशकडे आपण वळूया आपण बसा. नक्कीच कल्पेश आपण या पुढे. जवळ टॉस जिंकलाय तुम्ही काय निवडाल इथे? बॅटिंग. बॅटिंग निवडणार आहात सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल टीम. अतुल ठाकरे चांगली टीम आहे. 3 ओव्हर मॅच नक्कीच असणार आहे. किती धावा या मैदानावर तुमच्यासाठी जास्त असू शकतात? 40 नक्कीच आपण बघितलं. इन फॉर्म मध्ये तुम्ही आहेत तर चांगला खेळ करतायत. तरी पण काय वाटते तुम्हाला की आज कोणत्या खेळाडूंनी चांगला खेळ करायला हवा तुमच्या संघासाठी? प्रत्येकाने 100% द्यायला पाहिजे. स्कोर आपोआप बनते. नक्कीच शुभेच्छा देतोय तुम्हाला आणि बेस्ट ऑफ लक म्हणतोय. अतुल यांच्याकडे जाऊया. अतुल तुम्ही टॉस जिंकला असता काय घेतलं असता? शतरंज घेतला हवं होतं ते तुम्हाला मिळालंय. परंतु काय म्हणते आज टीम कशी आहे तुमची? आज टीम तर पूर्ण नाही आहे. प्लेयर लोक आलेलेच नाही आहेत. नक्कीच या मॅच मध्ये तुम्हाला त्या प्लेयर्सची कमतरता जाणवेल. हो शुभेच्छा असेल तुम्हाला बेस्ट ऑफ द लक. चला जाऊया आपण आता चेसिंग मध्ये. नक्कीच त्याचा धावता वर्णन घेऊन येतील आमचे साथी समचक मित्र विजयजी भोई. हा नक्कीच आपण पहिले आमचे मित्र थोडेसे बिझी आहेत. नक्कीच म्हणजेच एक वैयक्तिक कामामध्ये आहेत. तर जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. विकेट मात्र डाऊन झालाय तिथे आपण पाहिलं तर रुपेश दांडेकर एक चांगला खेळाडू रनआउटच्या स्वरूपात मात्र बाद होताना पाहायला मिळालाय आणि मोठा झटका मात्र युनिटी टीमला मैदानाच्या आतमध्ये लागला गेलाय. धाव फलकावर आपण पाहिल्या तर त्या धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 2. सांगा कोणाला काय काय अडचण आहे? अडचण सगळ्यांनाच आहे. नक्कीच आपण बघितलं तर त्या अडचणीवर मात्र उपाय काय आहे ते देखील सांगा. कारण की डीजे ऑपरेटर आमचे म्हणतायत. टॅप केला या वेळेला. चेंडूला हलक्या हाताने ड्राईव्ह केलं जातंय. 1 धाव मात्र मिळेल तिथे. एकने टीमची टोटल मध्ये वाढ होताना पाहायला मिळते आहे. इट्स 3 रन्स. स्कोर बोर्डवर आपण पाहतोय 3 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. चेंडू फेकून झालेत या ओव्हरमध्ये 2. म्हणजेच मित्र म्हणे मग घाई केली आहे कुठेतरी रुपेशनं आणि थोडंसं थांबायला हवं होतं. कारण की 24 धावा हलकावर नक्कीच पूर्ण करायचे आहेत. राकेश आहेत जे नॉन स्ट्राईक एंडला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. इथे पाहायला मिळेल अगदी कॅच पकडला जातोय मिस्टर अंकुश शोते. त्यांना मात्र आपण पाहिले तर बाद केलं या बॉलवर. धक्का क्रमांक 2 युनिटी टीमला मात्र मैदानाच्या मध्ये लागत असताना पाहायला मिळतोय. परतावं लागेल डगआउटच्या दिशेने.
बघा इथून 3 धावा झाल्या, त्याचाच अर्थ आपण पाहू शकतोय की 9 चेंडूमध्ये आणखीन 21 धावा हव्या आहेत. चांगली बॅटिंगची गरज आहे, पण ती चांगली बॅटिंग आता करेल कोण? युनिटी टीमसाठी यंग मराठा टीमने मात्र आपण पाहिलं अडचण मात्र कशा प्रकारे वाढवायची आहे त्याचा बंदोबस्त तर अगदी जोमात केलाय. आणि आपण पाहावं लागेल की इथून चांगला खेळ करावा लागेल. नवीन आलेले बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिस्टर रवी तल्ला याला पाहतोय आपण. आणि साईडला चेंडूला टर्न केलं जातोय. एक धाव मात्र पूर्ण केली आहे, दुसरी धाव याचा प्रयत्न नाही आहे. एकने टीमच्या टोटल मध्ये वाढ झाली आहे, टीमची टोटल पोचली गेली आहे 4 या आकड्यावर, म्हणजे 20 धावा हव्या आहेत. 8 मध्ये 20 आपण पाहिले. येणारे हे 2 चेंडू खूप महत्वाचे आहे. मिस्टायमिंग शॉट हवेत आहे, जेल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, जेल मात्र पकडला जातोय आणि राकेशचा खेळ मात्र समाप्त होताना पाहायला मिळत आहे. सुंदर कॅच आपल्याला पाहायला मिळाला मिस्टर प्रदीपचा. तिथे रनिंग कॅच होता आणि त्या कॅचने राकेशचा खेळ समाप्त झाला. मॅच फसली आहे. 7 चेंडू असतील आणि जिंकण्यासाठी 20 धाव्यांची गरज. तुमची समस्या आता दूर करू, नारेल कापून कोंबडा फोडू, पाय पसरून हात जोडू, पण तुमचा प्रश्न यू सोडू. यू आसेरी, कोसेरी, बापगाव, टिपगाव, चापकी, तलावली, मासवण, त्यातून वाडा, विक्रमगड, डहाणू. थोडस चिंचोटी पण ऍड करा त्याच्यामध्ये म्हणजे होईल. युनिटी चिंचोटी म्हणजे आता त्यांचं काम पूर्ण होईल, कारण की ते काम असं नाही पूर्ण होणार मग आता, कारण की जवळजवळ काम पूर्ण करायचे असेल मग चांगली बॅटिंग करावी लागेल. कारण की नक्कीच आजूची नजर, बाजूची नजर, इकडची नजर, तिकडची नजर काढली तरी पण मात्र आता या मॅच मधून नक्कीच त्यांना बाहेरून काढता येणार नाहीये सध्या तरी. आपण बघूया मग राहिलेले 7 चेंडू आणि 20 धावा. उलटा स्वतः समोरच्या दिशेने खेळला जातोय. प्रदीप आहेत तिथे, फिल्डिंग चांगली झाली. धाव 1 मी दुसऱ्या वेळेचा प्रयत्न आहे, पाहिला पण तर नक्कीच धोका मात्र होता तिथे. रवीला अगदी आपण पाहिलं तर क्रीज मध्ये पोहोचणं गरजेची बाब होती, ते पोहोचू शकले नाही आहेत आणि बाद होताना पाहायला मिळत आहेत. स्प्रे घेऊन जा. बघा नक्कीच थोडंसं आपण पाहू शकतोय इंजरी नक्कीच दिसून येते. जास्त सिरियस इंजरी असेल तर नक्कीच थोडंसं आपण मग खेळाडू रिप्लेस करू शकतोय. अगदी चर्चा करायची झाली आहे तर मग सध्या प्रदीप नक्कीच ज्याप्रमाणे पुढे आले होते, क्रॅम्प जरूर जाणवला गेला, इंजरी सिरियस आहे आणि त्यामुळेच थोडंसं डगआउटच्या नक्कीच म्हणजे मैदानाच्या बाहेर जावं लागेल. 12वा खेळाडू नक्कीच मैदानाच्या आतमध्ये यावे लागेल आता मात्र आपण पाहिलं तर मात्र जयेश नक्कीच येताना पाहायला मिळत आहेत आपल्याला. नक्कीच आपण पाहिलं जगदीशजी वडोला आणि भरतजी डकवडे नक्कीच आपलं सहर्ष स्वागत असेल. या स्पर्धेचा ट्रॉफीज आपण पाहिल्या, ट्रॉफी स्पॉन्सर्स करणारे व्यक्तिमत्व आपण पाहिला तर मग आदरणीय सन्माननीय दिनेशजी म्हात्रे साहेब आपण पाहिलं, ॲडव्होकेट, त्यानंतर प्रीतीताई दिनेश म्हात्रे यांच्या माध्यमातून प्रथम द्वितीय क्रमांकाच्या ट्रॉफीज आहेत त्या स्पॉन्सर्स झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे आपण बघितलं की तृतीय क्रमांकाची ट्रॉफी माजी सरपंच देवदल आदरणीय सन्माननीय कमलाकरजी जाधव साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर्स झालेली आहे. त्याचनंतर आपण बघितलं तर ज्याप्रमाणे उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, मालिकावीर आणि क्षेत्ररक्षणाच्या ज्या ट्रॉफीज आहेत त्या स्पॉन्सर्स झाल्या आहेत. नक्कीच महाराष्ट्र राज्य नक्कीच श्रमजीवी संघटनेचे उपाध्यक्ष आपण पाहिलं तर आदरणीय सन्माननीय
दयानंदजी वाघ साहेबांच्या माध्यमातून इथून स्पॉन्सर झालेले आहेत आणि हे स्पॉन्सर्स आहेत या ट्रॉफीचे आणि नक्कीच आणखीन काही स्पॉन्सर्स आहेत आणि त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. बघा आता इथून काय घडलं गेलंय तर जवळजवळ 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि या 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी त्या धावा हव्या असतील 19 रनों की जरूरत आहे. मुकाबला जितने के लिए फलकावर आपण बघितलं तर ज्या आलेल्या धावा आपण पाहिल्या तर 5 आहेत. बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत मिस्टर रितेश, गेम चेंजर खेळाडू. का गेम चेंजर म्हणतोय त्यांना कारण की या सीझनमध्ये त्याने तो विक्रम केलाय, तो पराक्रम केलाय 3 धावा डिफेंड करण्याचा. चला जाऊया आपण. पहिला चेंडू नो फेकलाय. नोने मात्र पण पहिला फायदा होईल बॅटिंग करणारी टीमचा. 6 धाव फलकावर येणारे 6 चेंडू आणि आपण पाहिलं तर 18 धाव पिचच्या बाहेर हा चेंडू नक्कीच पिचिंग केला गेला होता आणि तेच कारण आपण पाहिलं इथे की नो आणि नो नंतर आपण पाहिलं तर आता फ्लीटचा चेंडू आपल्याला जर पाहायला मिळतोय. फ्लीटचा चेंडू होता नक्कीच आपण पाहिला बाउन्सच्या प्रमाणे हाताळला गेला होता. ज्याप्रमाणे बॅटरने आपण पहिला प्रयत्न केला गेला होता संदेशनं शॉट एक्झिक्यूट करण्यासाठी. बघा आपण पाहिले तर मग आता थोडासा DRS ची डिमांड देखील केली आमचे तिसरे अंपायर्स. त्यांना विनंती करतोय मी की या आणि निरीक्षण करा कारण की इथून आपण बघितलं की बाउन्सचा जो आपल्याला पाहायला मिळाला होता तर नक्कीच इथे 1 बाउन्सची चेतावणी असणार आहे कारण की अगदी खांद्याच्या जवळून हा चेंडू गेलेला आहे त्यामुळेच आपण बघितलं तर 1 बाउन्सर फॉर दी ओव्हर नक्कीच मिळणार आहे इथे. यावेळेला आपण पाहिलं सरळ खेळला फटका फिल्डर आहेत मात्र जेल सुटल्यानंतर आपण पाहिलं महेंद्र पवारची चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. इथून चर्चा करायची झाली आहे तर मग धावा मिळतील या फटक्यावर. आपण पाहिल्या तर 2 धावा दोन्ही टीमच्या टोटल मध्ये वाढ होत असताना पाहायला मिळते. टीमची टोटल मात्र झालेली आहे फलकावर. एकूण धावा आपण पाहिल्या तर 8 धावा 16 धाव्यांची गरज आहे. 4 चेंडू आणि 16 धावा. नक्कीच इथे फटका खेळला जातोय. मोठा फटक्याची गरज आहे इथे तो मात्र येत नाहीये. आता नक्कीच आपण पाहिलं तर 15 धाव्यांची गरज असणार आहे येणाऱ्या या 3 चेंडूमध्ये. बघा इथे एक षटकार खेचावाच लागेल. आता षटकार किंवा चौकार म्हणजे येणाऱ्या प्रत्येक बॉलवर आता तुम्हाला जर सामना जिंकायचा आहे तर तो विचार घ्यावा लागेल मनामध्ये. सागर आहेत स्ट्राईक एंडकडे. समोर फटका चांगला आहे. फिल्डर आले परंतु फिल्डर प्रयत्नाची पराकाष्ठा करत असताना चेंडू निघून जाईल सरळ रेषेमध्ये. अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे यंग मराठा चषकातील दमखम दर्शवणारा या मॅच मध्ये ऊर्जा निर्माण करणारा हा आला एक दणदणीत खणखणीत ताबडतोब चौकार. 4 धावा. बघा या चौकारानं मायला आपण तर मग मोमेंटम थोडंसं वळत असताना पाहायला मिळते. 13च्या घरामध्ये धाव फळक पोहोचला गेलाय. आता पाहिलं पण तर मग जवळजवळ सामना जिंकण्यासाठी 11 धाव्यांची गरज असणार आहे. चेंडू शिल्लक असतील तर 2. चेंडू आणि 11 धावा. अगदी आपण पाहिला चर्चा करायची झाली तर मॅच मध्ये चौकार
घेऊन आलाय युनिटी टीमला. या बॉलवर नक्कीच आणखी एक चांगला फटका हवाय. हो, यावेळी आपण बघितलं तर नक्कीच प्रयत्न केला होता सागरनं, परंतु धावा मिळतील तिथे 2. आता आपण पाहिलं तर मग मॅच जिंकण्यासाठी एका चेंडूमध्ये गरज असेल 9 धाव्यांची. 1 मध्ये 9. हा बघा, इथून जर चर्चा करायची झाली आहे तर ज्या अनुषंगानं आपण पाहू शकतोय, हा जो चेंडू हाताळला गेला होता ना, प्रयत्न त्याच्यावर देखील केला होता. पुन्हा एकदा आपण पाहिलं डॉट चेंडू आहे का, विकेट आहे या चेंडूवर. गोलंदाजाच्या खात्यामध्ये जाईल विकेट. सामना जिंकला गेला यंग मराठा टीमनं. यंग मराठा टीमचं अभिनंदन नक्कीच करेन, कारण की स्वतःच्या आयोजनामध्ये नक्कीच दमखम मात्र दर्शवला गेलाय. 2 मॅच मात्र जिंकले गेले आणि 2 मॅच जिंकल्यानंतर आपण पाहू शकतोय की इथे पुढे येत असताना पाहायला मिळत आहे. आता अगदी आपण पाहिले मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार आहे तो देखील आपण देणार आहोत आणि तो पुरस्कार जातोय ज्या खेळाडूला. तो खेळाडू म्हणजेच मिस्टर सतीश, मॅन ऑफ द मॅच. सोनसरी स्पोर्ट्स तांबळमाड टीम आता खेळताना पाहायला मिळेल आपल्याला. सोबतच आपण बघितलं तर त्यांच्या जी टीम असणार आहे गावदी स्पोर्ट्स चिंचोटी पाटीलपाडा टीम. कारण की गावदी स्पोर्ट्स पाटीलपाडा टीम या सीझनमध्ये आपण जर विचार करायचे झाले तर मग जवळजवळ मागचे 4 आठवड्यामध्ये आपण बघितलं तर 3 वेळा आपण बघितलं एकाच संघाच्या समोर लढली होती. म्हणजे जवळजवळ 3 वेळा 2 आठवड्यामध्ये पण पाहिले तर काजूपाडा संघाच्या समोर लढली आहे. सतीश ठरतात हिरो.